राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक श्री बाळासाहेब गुंडाजी घोडे यांना आज आपण सर्वजण निरोप देण्यासाठी उपस्थित आहात। मला कल्पना आहे कार्यक्रम चालवून बराच वेळ झाला आहे, खूप उशीर झालेला आहे। नामदार साहेबांना हा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याला जायचं आहे आणि पुण्याहून रात्री परत मंचरला यायचं आहे। आज दिवसभर आपण सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याचशा लग्नाच्या तिथी होत्या, बरेचसे कार्यक्रम होते। मगाशी अजून एक कार्यक्रम पिंपरखेडला एका शिक्षक सेवकाचा कार्यक्रम होता। त्याचा पण 39 वर्ष काम केल्यानंतर निवृत्ती होती। इथं आल्यानंतर पाहतोय ह्या गावामध्ये येण्याची माझी काही पहिली वेळ असं नाही। ह्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आलो ते ह्या गावाबद्दल मला एक आगळं वेगळं आकर्षणच राहिलेलं आहे। कारण ह्या शाळेत मी जी काय खासदार निधीतून खोल्या दिल्या असतील, परंतु ते करत असताना मी प्रत्येक मजला प्रत्येक वर्गखोली स्वतः फिरून पाहिलेली आहे। आज इतकी मोठी पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेच्या ज्या काही ठराविक शाळा आहेत त्याच्यामध्ये या शाळेचा नंबर आहे। आदरणीय बाळासाहेबजी घोडे त्यांचा इतिहास जवळजवळ 37 वर्ष 4 महिने आपली सेवा या शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केली। आज आपण त्यांना जर निरोप जरी देणार असलो तरी हा काही निरोप देणं हा एक औपचारिक कार्यक्रम नसून एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असतो। काही लोकांना वाटत असतं की निरोप समारंभ म्हणजे निवृत्ती म्हणजे संपला, तर उद्यापासून आराम खुर्चीवर पाय वर करून बसायचं। पण त्या पाठीमागची एक भावना असते, त्या पाठीमागचे एक जनतेच्या प्रती, विद्यार्थ्यांच्या प्रती, गावाच्या प्रती एक कृतज्ञता असते। त्याची परतफेड करण्याची एक वेळ असते। आणि निवृत्ती म्हणजे काही शेवट नसून नवीन आयुष्याची सुरुवात असते। उद्यापासून घोडे सरांचं आयुष्य वेगळं असेल, पण त्यांच्या पाठीमागे खूप दांडगा अनुभव आहे समाज घडवण्याचा। खरं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे। विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतो। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगला आदर्श समाज घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो। पण जे शिक्षक खऱ्या अर्थानं मनापासून काम करतात त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं समाज घडतो। आणि म्हणून बाळासाहेब घोडेंसारखे खूप ठराविक शिक्षक असे आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे समाज घडवण्यासाठी व्यतीत केलेलं आहे, त्यापैकी बाळासाहेब घोडे आहे। आणि म्हणून मी या निमित्तानं जास्त काय बोलणार नाही। 37 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर उद्यापासून त्यांचं आयुष्य वेगळं जरी असलं तर ते नक्कीच समाजासाठी आणि पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील एवढीच या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।